मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जक्कास शिरवाळ पडलं होतं. जोंधळा ताल मारत होता. वाऱ्याच्या झुळकीवरती सळसळत होता. पीक पोटऱ्यात आलं होतं. हवा हवासा वाटणारा हिरवा पिकाचा वास सगळ्या शिवारात भरला होता. हायब्रीड काढून मोकळी झालेली वावरं नांगरटणीची वाट बघत होतीत. काही जणांनी नांगरटे आटपून नव्या बागायतीची तयारी चालवली होती. कधी नव्हतं कंत्राटदार रानात जेवायला आला होता. बाबळीच्या झाडाखाली सावलीला कोंबडं शिजत होतं. आंजी जाळ घालत होती. महादा जेवायला जागा चोखळत होता. आंजीनं इचरायचं म्हणून विचारलं, दिवाळी कवा आहे व पाहुणं? मोरल्या आठवड्यात. मजी भुईमुग काढायला आला म्हणायचा. आपला कवा काढतायचा? महादानं खराटा खाली ठेवला. तंबाखू मळत म्हणला, खांत्या सुरू झाल्या लोकांच्या. आपणच माग हाय. प्रत्येक घरी दिवाळीला ताज्या तेलाचा घाणा असतोया. आमच्या दादाचं टकुरा आडवं. कलानं घ्यायचं मामा, डिवचायचं न्हाय. गोड बोलून जेवढं प्रश्न सुटत्या ती तेवढं भांडणानं सुटत नाही ती. त्या आडव्या चालीचं हाय. कुणाचं बी ऐकणार न्हाय. आपलंच खरं करणार. खरं म्हणजे त्या दिवशी मी त्याला जित्ताच ठेवणार नव्हतो. असं नाही करायचं. कोणत्याही कामाची वेळ यावी लागते. आंजीनं जाळ वाढवला. मटण उलट पालट केलं. वरच्या ताटामध्ये पाणी वतलं. 4 काटक्या घालत म्हणाली, आज तारीख 24 का 25 व 26 हाय. उद्या 27. संध्याकाळी मीटिंग हाय. मामी उद्या संध्याकाळी मला मीटिंगची आठवण करा. काय हाय सगळा हिशेब चुकता करायचाय. वय वय, माणसानं व्यवहाराला चौक राहावं. सुपारी कवा फोडतायसा मग? एवढी मीटिंग आटापली की मोकळच हाय आपण. मामा उद्या एक काम करा, बोला की. नाहीतर मामी तुम्हीच सांगा. सांगा की तुम्हीच. हे बघा, लग्नाच्या मार्गातला काटा मजी चेअरमन. त्याला दुखवायचा नाही. आता आपण लांडग्याची चाल खेळायची. तुम्ही भ्या धावल्यावानी करायचं आणि आम्ही गोंजारल्या वाणी करतो. ध्यानात नाही आलं माझ्या? मामा, त्या चेअरमननं आता तुमचं भ्या खाल्लंय. राव धुबी पछाडच केली तुम्ही. आता नेभळाटागत वागायचं न्हाय. आज संध्याकाळी नुसता आवाज चढवून म्हणायचा, लग्नात जो आडवा येईल त्याला भोपळा चिरल्यागतच चिरतो. ज्याचं दिस भरल्या ती त्यांना आडवं यावं. जमणार का पण ह्या? टाळक्यात पेट्रोल टाकायचं. नाहीतरी हे मटण सांचं कसं व पचायचं? तुम्ही शिव्या द्यायला लागलासा की मामींनी आडवं पडायचं. चेअरमनला घरात न्यायचा. चहा पाजायचा. गोड बोलायचं. 1 तारखेला सुपारी फोडून 12 तारखेला लगीन वाजवायचं. 15 दिवसाचं सगळं नाटक. हाय काय आणि नाही काय त्यात? आईला कंत्राटदार, तुमचं डोसकं लय घोड्यावानी पळतंय. काढा की पाणी. इंग्लिश हाय इंग्लिश. चवीनं प्यायची. नाहीतर व्हाल हितच आडवं. काय तमाशा करायचा तो दारात जाऊन करायचा. दादा मारायचा बिरायचा नाही नव? नाही नाही, त्याचा राग लय वाईट हाय. सापाला घाबरलं की तो चावतो. ठोका पडणार म्हणल्यावर तो बी चपापतो. मामी, ताटात जरा चघळायला द्या की बोट्या. इंग्रजी दारू बघून महादा तर हराकलाच. झटक्यावरती कपाड पोटात गेलं. तसं त्याच्या तोंडाला दुसरं तोंड फुटलं. हातवार करून बोलायला लागला, जरा हळू. असल कुठतरी शिवारात. मी त्याच्या बाला घाबरत नाही हा. दुधी भोपळा चिरल्यागतच चिरीन त्याला. हितन हाय दारात. उद्या सकाळी बी घाट मारून नाटक रंगलं पाहिजे मस्त पैकी. मामीनं डोळं उडवलं. दोघं सांकेतिक भाषेत हसलं. अर्धी बाटली मोकळी झाल्यावर आंजी म्हणाली, आता जेवायला बसा. दारू कुठं पळून जात नाही. पहिलं पोटभर जेवा, मग खावा. वहिनी टाकभर घेतासा का? या बया, ह्यांच्या मोर. अगं घी की. कोण हाय बघायला हिथं? थांबा, मला बी ताट करती. तिनं ताट वाढली. स्वतः घोट हाणला. पुन्हा एक फेरी झाली. सगळी जेवायला बसली.
गार वारं सुटल्यालं, त्यात गार सावली. कुत्रं वासावरती बसलं व्हतंच. महादानं कुत्र्याला 4 बोटे आणि 1 भाकरी टाकली. कंत्राटदार, माणसापरास कुत्रं इमानी. कसं म्हणून इचारा, कसं व्ह? आता बघा, तर्री वाढ, साहेबासनी बी वाढ. वाह! तर काय म्हणत होतो बरं? हां, कुत्रं इमानी. खरंय, पण कसं हो? आता बघा, आम्ही तुम्हाला चांगलं म्हणतोया, कारण तुमची पितूया. काय, तुमच्या पैशाकडं बघून आम्ही तुम्हाला चांगलं म्हणणार. तसं काय नाही. अहो तसंच आहे. तुम्हाला पोरी मिळत नाहीत्या व्हय? मिळत्या त्या. लाख रुपये हुंडा देऊन मिळत्या त्या. पण नाही, तुम्ही पिंकीशीच लगीन करणार. का? मला ती आवडते. नाही, पिंकी परास तुम्हाला अंजी आवडती. काय? अण्णा शपथ खरं सांगा. कंत्राटदाराने अंजी दोघं बी चपापली. हसण्यावारे बोलणं घालवीत अंजीनं महादाला मठण वाढलं. म्हणली, आता दारू चढत चालल्या. नाही, मी येडा महादा. येड्याला कवा दारू चढत्या व्हय? साहेब, दादाला मीच मारणार हाय. त्यानं लय मारले मला. आपण बसलोय ना बाबळच्या झाडाखाली. हा, झाड बाबळीचंच हाय नव्ह? हा, शंका नको म्हणून बघितलं वर. हिथं 6 बैलांचा नांगर होता. मी म्हशी राखत होतो. त्या टेकाडावरती चुकून डोबार शिरलं उसात. मग दादानं काय करावं? बोला. कुठं बघत्यास ग? वाढ. पाहुणा असं टिकल्या मारत खायचं नाही बिलकुल. पितळीत मटण कालवायचं. हे बघा, काला करायचा. अंजे तू बी घे की ग. खूप घेतलंय. खूप नको, रगड म्हण. पाहुण्याच्या नादानं बामनाळत चालल्यास बघ तू. तर मी पेरणीचं का पावसाचं सांगत होतो. नांगरणी म्हैस उसात शिरली. दादानं मला म्हशीच्या लोडण्यानं हाणलं. ह्याच नांगरटीत. आता बोला. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. महादा मूठ आवून डोळं वटरून बघत होता. एकाएकी त्याला रडायला आलं. मला सगळ्यांनी जनावरागत वागिवलंय. गरीबाला बायको चांगली असावी. वैनीत काय खोट हाय? मस्त खोबरे आंबा हाय. खाताना तोटरं लागत्या ती. पाहुणं, माझ्या पिंकीशी लगीन करायचं. फसवायचं नाही फसवलं तर मोदळा बांधून हिरीत टाकीन तुम्हासनी. काय बोलतायसा मामा? जेवा तुम्ही. आपल्याला दारू पाहिजेल. मिळणार नाही. गप्प ऐकून घेतोय म्हणून काहीही बडबडताय. शटाप. नाटकं तिथं करायची, हिथं नाही. ते म्हणत्या ती तर द्या की घोटभर. आणा इकडं, मी देती. किती बी केला तरी नवराय माझा. तुम्ही आवाज चढवायची गरज नाही. तिनं ग्लास भरून मोहर ठेवला. महादा पेला. 2 मिनिटांत आडवा झाला. झोपलं वाटतं. झोपू द्या, नाहीतरी त्याला संशय आलाय जाता. आवरा सगळं, पडू त्या खोपट्यात. तिथं कोण असतंय मुक्कामाला? हेच असतात, गडी असतो. तिकडं दिवस मावळायला गेला. इकडं अंजी कंत्राटदाराच्या मिठीत हरवली. नाही म्हणलं तरी केमळी छपराच्या अंगावनं लाज ठिपकायला लागली. सरसा काकी आणि चेअरमन दारातच बसली होती. तो फकाका सिगरेटी फुकत होता. सारखं डोळं फाडून मोरच्या वाटाकडं बघत होता. त्याचा हात शिवशिवत होता. पिंकी जवळच पाय आपटत उभी होती. सरसा काकी म्हणली, कार्टे, आता कशाला ग पाय आपटतीयास? पहिल्यापासनं हे सांगत्या ती लग्नाला तयार होऊ नगस, तर नवऱ्या आधी तूच घोड्यावर बसायला निघालीस. मला काय माहिती आई एवढ्या उलट्या चालीच्या असेल म्हणून. चेअरमन हसला. दुसरी सिगरेट पेटवत म्हणला, बघितलंच नव्ह आता कसा ताळ सोडलाय तो. अगं मी सहज येताना छपराकडं गेलो तर तिथं ह्यांचा सिनेमा चाललाय म्हणून तुला पाठवली बघ. नेमकी जुगम जुगतानाच जाग्यावरती घावलीत. भाऊजी कुठाय ती? बैलोबा नुसता. दारू पिऊन पडलाय बाभळी खाली. हे बघ पिंके, या कंत्राटदाराला 8च दिवसात पळवून लावतो बघ. मी दोघांचं बी तोंड बघणार नाही. जावायाच्या गळ्यात सासू पडत्या. शी, उद्या वड्यानं इरड करत फिरत्याली ही माणसं. गलिच्छ, जनावरासारखं वागणं. शांत हो पोरी, माझ्या प्रतिष्ठेला सुरुंग लावलाय हिनं. आत्ताच असं तर उद्या गगसा. त्यात महाद्या खुळसाट बोड्याचा हाय. नाही, बाबांच्या मनात काय बी पाप नाही. पण मी म्हणतो ह्यानं त्या गोंधळांच्यात जावं तरी कशाला. आली बघ मुरळी, आता कुणी काय बी बोलू नकासा. तिघं बी उठली, आपापल्या खोलीत गेली. अंजी नाक उडवीत घरात शिरली.
सगळी भांडी मोहरीत ठेवली, पाताळ बदाललं, हातपाय धुतलं, रानातनं आणलेलं कालवण नीट झाकून ठेवलं, पोरीला हाळी दिली. पिंके, अगं ए पिंके, तुला रानात जेवायला यायला सांगितलं होतं नव्ह, का ग आली नाहीस तू? पिंकी रडायला लागली. आजीनं पाठीवरती हात फिरवला तशी चिडली. हो बाजूला, अंगाला हात लावू नकोस माझ्या, डुक्कर कुठली, गटारात लोळते. काय ग बडबडतीयास ह्य? खरं बोलायचं भ्या हाय कुणाचा? कंत्राटदाराच्या कुशीत शिरताना लाज नाही वाटली? मी डोळ्यानं बघितलंय सवताच्या. अगं आय हायस का 35 पायांची गोम हायस? आईन 35शीत एवढी वासना? लाज नावाची चीज माहितीये का नाही ग तुला? अंजीनं काडकन मुस्काडात मारली. चुलत्याच्या सांगण्यावरून आईवर संशय घेत्यास? गतकाळे मी तुझ्या हिताचा विचार करत्या हत. माझं हित का तुझं हित? तुला लिकीचं भलं नकोय, जावाय वापरायला पाहिजे. त्या बी भाड्याला दोन्हीकडं मजा मारायची हाय. शानी हो, गप्प पडून राहा तिथं. आणि हो, जेवण ठेवलंय झाकून, खावंसं वाटलं तर खा, नाही तर झोप तशीच उपाशी. बाबा कुठाय? तो पडलाय दारू पिऊन. पडलाय का पाडलायस ग? पडलाय का पाडलाय? ज्यादा शानपणा करशील तर काठी घेऊनच चुपीन, मस्ताक उठवू नगस. मला लग्न करायचं नाही. करू नकोस. मुरळीहून खंडोबाला जा, नाहीतर जुकतीनहून सौंदत्ती गाठ. काय तुझ्या विना माझं आडत नाही. पिंकीनं पाय आपटीत गादी टाकली. उशीत डोसकं खुपसून लागली रडायला. आंजीनं सगळं आवारलं. बाहेर अंधार पडला तसं दार लावलं. नवऱ्याचा विचार करत ती पिंकी जवळ झोपली. तिच्या केसातनं तिची बोटं फिरायला लागली. 15-20 मिनिटांत पिंकीनं कूस बदलली. एकाएकी ती आईच्या कुशीत शिरली. तिला जवळ घेत आंजी म्हणली, खुळी कुठली, रडून हाय. तुझं लगीन मी मोडती, उद्याच्या उद्या, पण या अटीवर. कसली आट? उद्या तू तुझ्या आजोळी जायचं. का ग? मी सांगते म्हणून. कंत्राटदारानं विचारलं तर सांगीन मी, तिच्या मनात नाही म्हणून. मला न्यायला येशील का ग? का तकडच ठेवशील? यायला कशाला पाहिजेल? तूच आजोबाला घेऊन ये 4 दिवसात. त्याला म्हणावं आईनं बोलिवलंय, चट येतूया मग. नाही आलं तर तो पोलीस हाय, हप्ता वसूल करायला नक्की येईल. त्याला म्हणावं पहिलं 2000 गंगेला मिळालं, काय लागलं सवारलं तर ने. तुझा त्याला लळा हाय. आजोळी जाया मिळणार म्हणल्यावर पिंकी हराकली. एकाएकी बाहेर गलगा वाढला. ऐक, कोण बोंबालतय? आवाज जवळ यायला लागला. तशा दोघीही उठून बसल्या. या बया, तुझा बापच आलाय ग पिऊन. कशावनं? आवाज ऐक. दोघी दार उघडून बाहेर आल्या. मादा वलपाटत वरडत होता, हे भाडखाव, बाहेर य. चेअरमन झालाय साला, भोसकतोस तुला. लगीन मोडतूया. माझ्या पुरीचं लगीन होणार काय? मी करणार. कुणाची टाप हाय? भाव कोलतो मी करंगळीवर. अंजे तो कुठाय ग कंत्राटदार? ए दादा भेदऱ्या, का रांडवानी बसलाय सातमधी? तुला मी ठार मारणार हाय. हा, कुराडीनं तोडणार हाय. चेअरमननं दार उघडलं तशी अंजी पळत आली. नवऱ्याला ढकलत आत घेऊन गेली. एवढं हुन बी चेअरमन गप्प होता. बायको तोंडातल्या तोंडात बुडबुडत होती. म्हादा काय आवरत नव्हता. माया लेकीसनी त्यानं 2 डाव पाडलं, वलपाटलं. मग म्हणला, मी झोपणार नाही. पहिलं झोपा बघू. मला कुराड पाहिजेल. मी दादाला खतम करणार हाय. लय ऐकून घेतलंय त्याचं म्या. अरे का र वहिनीच्या पदराखाली लपलायस भाडू? धाडकन दारावरती लाथ बसली. मायलेकी दचाकल्या. चेअरमननं दुसरी लाथ घातली. उघडदार, उघडदार. आज छक्क्याच्या अंगात लय ईर संचारले, बघतूच त्याच्याकडं. चेअरमननं दोघीसनी ढकललं. म्हादाला लाथालला. एका वलपाट्यात शर्ट फाडला. दुसऱ्या हिसक्यात धोत्राचा अर्ध पान फाडलं. वळत बाहेर आणलं. माया लेकी लागल्या गहीवर घालायला. चेअरमननं गजदिशी अंजी उचलली, एका मुस्काडीत पाडली. गप पडायचं. हे मडभिनियात ह्या कानाचं त्या कानाला हुता कामाने. जा झोपा. सारं घर हादरून गेलं होतं. पिंकी तर लाट लाट कापत होती. एवढा मार खाऊन बी म्हादा म्हणत होता, मटान कुठाय? भूक लागल्या. एवढ्या मारानं पोट नाही भरलं?
त्याचं मरण जवळ आलंय. अंजे बाटली कुठाय ग? आता रागात प्या माझं, नाहीतर लिकीचं. बरं वाढ, नाहीतर ती पात्यालच दे इकडं. तू जेवलीस का ग? जेव जा. लय न ग पागुळ यायला. जेवा, नीट झाकून झोपा. सगळं गाव झोपलं तरी महादा जेवत होता. पोटात आग पडली होती. करा करा कांद खात होता. पात्याल्यात एका वक्ताला त्यानं 3 भाकरी कुस्कारल्या. लागला बका बका गिळायला. पिंकी आईला चिकटून झोपली. हळूहळू डोळं घरंगाळलं. अंजी जागीच होती. महादा सणकून जेवला. हात धुतला. अर्ध्या धोतरानं तोंड पुसलं. अंजी जवळ सराकला. तिनं ढकालला, पुन्हा सराकला. ती खेकासली. अंगाला हात लावाल तर पिटवून घेईन. खुळे नाटक केलं सगळं. तुला काय वाटलं मला चढल्या वय? येडपाट, निव्वळ येडपाट. बरं, सकाळी लवकर उठीव. पाण्याची कळशी रानातच राहिल्या. एखादं उचलायचं बिचलायचं. तिला नवऱ्याचं लयच कौतिक वाटलं. ती वळली, त्याला चिपाकली. नाक वडत म्हणली, वरनं दिसतोय गडी भोळा, पण अंगात कला हाय ती 16. बैल लाजावा तसा महादा चक्क लाजला.